नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की फंटा गँग शाळेत जाण्यासाठी निघालेले असतात. सगळेजण खूप नाराज असतात. आता इम्रान म्हणतो की पप्या नाही, त्याची शाळेत जातानाची बडबड नाही, खूप बोर होतंय. त्याच्या मानगुटीवर बसलेलं भूत त्याला कधी सोडणार आहे काय माहिती. आता इंदू म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय का की आपल्या गावात खरोखरचं भूत आलंय. इम्रान म्हणतो की आता हे आले ते दिसतंय ना. आणि धनू काका पण अंथरून सोडन असा झालाय. आता सोनू म्हणते की मला काय वाटतंय, दोन वेगवेगळी भूतं असणार. म्हणजे बघ ना, पप्याला भूताने धरल्यापासून पप्या बोलायचं थांबलाय आणि तिकडे धनू काका तो काय बोलायचं थांबेन असा झालाय. इम्रान म्हणतो की गप्पे, भूताचं काय, भूत एक वेळेस 10-10, 20-20 रूपं पण घेऊ शकतो. आता हे सगळं ऐकून गोपाळ खूप चिडतो आणि म्हणतो की गप्प बसा, काय चाललंय तुमचं. आणि भूतबीत ह्याच्या आधी हे असं काय ऐकलंय का, हे भूतबीत काही नसतं. आणि इम्रान काय बोलतोय, 10-20 रुपये घेईल हे ते, शांत बस. सगळ्यांनी परत नीट ऐका, भूतं बितं काही नसतं, अजिबात घाबरायचं नाही भूताला, चला गुपचूप शाळेला. आता इंदू म्हणते की गोपाळ, आम्हीच नाही रे, गावातली सगळी मोठी माणसंसुद्धा घाबरलेली आहेत रे. रात्री कुणी मंदिरातसुद्धा येत नाही, इतकी घाबरलेले आहेत. आदू म्हणतो की हो, बाबा म्हणत होते की महादेवाच्या पारावर पण येत नाही कुणी आता. गोपाळ म्हणतो की अरे कोणी येऊ दे ना येऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. आद्या, आपल्याला शाळा शिकायची, चला लवकर इंदे, चल लवकर, असं म्हणून सगळे पुढे निघून जातात. इंदू मात्र तिथेच थांबलेले असते आणि तिचं लक्ष अचानक एका घराच्या भिंतीवर जातं. तर त्या भिंतीवर लिहिलेलं असतं की मी आले. आता इंदू घाबरून त्या भिंतीकडे बघायला लागते. आता गोपाळ परत इंदूजवळ येतो आणि म्हणतो की काय गं, इथे का थांबले, चल ना शाळेला, उशीर होतोय. इंदू त्या भिंतीकडे हात करत म्हणते अरे बघ ना तिथं काय लिहिलंय. तेव्हा गोपाळ भिंतीकडे बघतो आणि तो सुद्धा खूप शॉक होतो. आता सगळीच फंटा गँग तिथे येतात आणि भिंतीकडे बघायला लागतात आणि सगळेच खूप घाबरून जातात आणि सगळेच एक साथ म्हणायला लागतात की साडीवाली दाढीवाली बाई. आता गावातले काही लोकंसुद्धा तिथे जमलेले असतात आणि ते सुद्धा बघून म्हणतात की शाळेजवळच्या भिंतीवर जे लिहिले तेच इथं पण लिहिले. तिथेच एका चहाच्या स्टॉलवर प्रेमनाथ चहा पित असतो आणि सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणतो की मी असं ऐकलं आहे की लाल साडीवाल्या आणि काळ्या दाढीवालं भूत एखाद्याच्या मानगुटीवर बसलं की सोडतच नाही, खूप डेंजर मामला आहे. आता सगळेजण भूतापासून कसे वाचायचे याचा उपाय सांगत असतात. आता प्रेमनाथ हे सगळं कान लावून ऐकत असतो आणि यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत असतात. त्याचवेळी तिथे प्रेमनाथ मोठ्या बाईंना आवाज देत येतो. प्रेमनाथ खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो की सासूबाई, अहो काय ऐकतोय मी हे गावात. आता मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही गावभर हुंडारत राहतात, तिथे काय काय ऐकता हे मला काय माहिती आणि मला काय भरोसा नाही आहे तुमच्यावर. आता प्रेमनाथ म्हणतो की तसं नाही हो सासूबाई, खूप महत्त्वाचं ऐकलं आम्ही. आता मोठ्या बाई म्हणतात की मग तेवढं महत्त्वाचं सांगा. आता प्रेमनाथचं लक्ष अचानक मोठ्या बाईंकडे जातं. मोठ्या बाईंनी तोंडाला सफेद कपडा बांधलेला असतो. प्रेमनाथ एकदम ओरडायला लागतो. मोठ्या बाई प्रेमनाथला विचारतात की काय झालं, असं का ओरडताय. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हे काय बांधले तुम्ही तोंडाला. आता मोठ्या बाई म्हणतात की घरात खूप डास झालेत ना, ते मारण्यासाठी हा स्प्रे मारते म्हणून हे तोंडाला बांधले, घाबरायला काय झालं त्यात. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुम्ही भूताची माहिती गोळा करून आणायला सांगितली होती ना मला. आता मोठ्या बाई घाबरत म्हणतात की काय, भूताचं काय. आता प्रेमनाथ सांगतो की अहो सासूबाई, त्या भूताने ना गावातल्या सगळ्या भिंतीवरती लाल अक्षरात मी आले असं लिहिलंय, असं ओरडून सांगायला लागतो. मोठ्या बाई चिडून म्हणतात की मी आले असं म्हटलंय का, एवढं ओरडून सांगायला. प्रेमनाथ म्हणतो की नाही, मी तसंच सांगतोय तुम्हाला सासूबाई, मी त्या भिंतीवर मी आले असं लिहिलेलं वाचलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात एक शंका आली, ती विचारू का तुम्हाला. मोठ्या बाई चिडून म्हणतात की नको, तसंही मी नाही म्हटलं तर तुम्ही थांबणार आहेत का, नाही ना, मग विचारा. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की सासूबाई हे बघा, मला एकदम खरं खरं सांगा, ते दाढीवालं साडीवालं भूत तुम्ही तर नाही ना. आता मोठ्या बाई प्रेमनाथ जवळ जात तोंडाचा कपडा काढत म्हणतात की ती दाढीवाली साडीवाली बाई मीच आहे. प्रेमनाथ खूप घाबरून ओरडायला लागतो. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की सासूबाई, भूताची इतकी भीती बसली आहे ना की क्षणभर मला असं वाटलं की तुम्हालाच दाढी आहे. मोठ्या बाई चिडून प्रेमनाथला रागाने तिथून हाकलून लावतात. आता प्रेमनाथ गेल्यावर मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात, एवढी रात्र झाली पण आमचे हे का नाही आले अजून. तरी मी यांना सांगत होते की रात्रीचं बाहेर नका पडू, पण गेलेच, किती वाजले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अंताजी पेपर वाचत उभे असतात. त्याचवेळी मोठ्या बाई त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात की हे घ्या चहा. आता मोठ्या बाई तिथून चहा देऊन जायला लागतात. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंना थांबवत म्हणतात की तुझा जावई बापू कुठे आहे गं. मोठ्या बाई सांगतात की खोलीत आहे. तेव्हा अंताजी म्हणतात की बोलव त्याला. मोठ्या बाई घाबरून म्हणतात की का, काय केलं त्याने. अंताजी म्हणतात काय नाही, त्याला जरा बिस्किटे टाकायची होती, असं म्हणून ते मोठ्याने हसायला लागतात. मोठ्या बाई म्हणतात की काय बोलता, ऐकतील ना ते, आणि विचारतात की
काल रात्री तुम्ही कुठे होता? अंताजी म्हणतात की कुठे होतो म्हणजे इथेच होतो. मोठ्या बाई म्हणतात की काय इथेच? काल मला जाग आली तेव्हा तुम्ही जागेवर नव्हता. कुठे होता तुम्ही रात्री? आणि विचारतात की जुगार खेळायला गेला होता का? अंताजी म्हणतात की एवढ्या रात्री तुझं तात्या खेळलं होतं का जुगार? मोठ्या बाई रागाने म्हणतात की तात्यांना मध्ये घ्यायचं नाही हा. अंताजी हसत म्हणतात की त्यांना मध्ये घेऊच शकत नाही, तात्या गेले वर ढगात, असं म्हणून ते मोठ्याने हसायला लागतात. मोठ्या बाई रागाने म्हणतात की कुठे होता ते सांगा. अंताजी म्हणतात ऐकायचं आहे का तुला? आहे का तुझ्यात हिंमत? मोठ्या बाई म्हणतात की आहे हिंमत, सांगा. अंताजी म्हणतात की सांगतो आणि हळूच म्हणतात लाख मोलाचं गुपित आज मी तुझ्यासमोर फोडणार आहे. इंदू खोलीतून त्यांचं बोलणं ऐकत असते. अंताजी म्हणतात गावातल्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईचं भूत आहे ना? मोठ्या बाई घाबरत म्हणतात सकाळी सकाळी धसका नको या. अंताजी म्हणतात धसका नाही हिसका, गावातलं साडीवाल्या दाढीवाल्या बाईचं भूत तुझ्यासमोर उभं आहे. हे ऐकून इंदू खूप घाबरते. मोठ्या बाईसुद्धा खूप शॉक होतात आणि घाबरून अंताजीकडे बघायला लागतात. अंताजी म्हणतात की रात्री साडी घालून दाढी चिटकवून गावभर मी भूत बनून फिरतो, असं म्हणून ते खूप मोठ्याने हसायला लागतात. मोठ्या बाई घाबरून अडखळत म्हणतात की काही काय बोलताय तुम्ही, असलं काहीतरी बोलू नका उगाच. आणि नंतर रागाने म्हणतात की आज रात्री घराबाहेर पडायचं नाही, आधीच सांगून ठेवते, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. अंताजी स्वतःशीच म्हणतो अगं मीच आहे दाढीवालं साडीवालं भूत, मीच आहे. इंदू घाबरून त्यांच्याकडे बघत असते. यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायाकडे येते आणि ती विठुरायाला म्हणते की विठुराया बघतोयस ना आपल्या गावात काय चाललंय, तुझ्यापासून कोणीच काहीच लपवत नाही. मग हे भूत पण लपलं नसेल ना तुझ्यापासून? मग तुला हेही कळलं असेल ना की अंताजी काकाच हे सगळं करतायत. का करतायत रे ते असं? मला हे कुठे बोलताही येत नाही आणि विचारताही येत नाही. मी हे वेंकू महाराजांना कसं सांगू की तुमचा मोठा भाऊच भूत बनला आहे? मी म्हणतोय मी मेन आहे, पण हे सगळं सांगायची माझ्यामध्ये हिंमत आहे. मला ना अंताजी काकांची खूप भीती वाटते विठुराया. अंताजी काकांचं भूत आणि साडीवाल्या दाढीवाल्या बाईचं भूत हे वेगवेगळं आहे का? म्हणजे अंताजी काकांचं खोटं भूत आणि साडीवाल्या दाढीवाल्या बाईचं खरं भूत म्हणजे पप्प्या आणि धनू काका या दोघांना नक्की कोणामुळे अंथरून धरलंय? खरी भूतं कशी दिसतात नेमकी? खूप प्रश्न पडले आहेत रे, एकाचं तरी उत्तर दे. तेव्हा तिथे बाळंभट येतात आणि इंदूला विचारतात की इंदू बाळा एवढी तल्लीन होऊन काय बोलतेस विठुरायासोबत? त्यावर इंदू सांगते की काही नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा, बेस्ट फ्रेंड आहे ना माझा. बाळंभट घाबरून म्हणतात की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यावेळेस आणि ते इंदूला म्हणतात की 1000 वेळा सांगितलं तुला अशी देवाची चेष्टा करायची नाही आहे म्हणून. आणि रागाने म्हणतात की बरं जाऊ दे, सरक बाजूला, मला नैवेद्य दाखवायचं आहे. इंदू म्हणते बाळंभट तुम्ही कधी भूत पाहिलंय का हो? तेव्हा बाळंभट सांगतात की पाहिलेल्या भूताची आठवण येते आणि ते चिडून म्हणतात की आणि घाबरून इंदूला म्हणतात की इंदू नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारत जाऊ नकोस, तुझं आहे ना झालंय ना दर्शन, मग जा तू. यानंतर आपण पाहतो की अंताजींचं लक्ष एका माणसाकडे जातं. तो माणूस पळत जाऊन एका गाडीमागे लपतो. त्याच्याच पाठीमागे काही लोक त्याला शोधायला येतात. अंताजी त्या माणसाजवळ जातात आणि म्हणतात की काय रे दाद्या? तो माणूस अंताजींना बघून म्हणतो की अंताजी काका तुम्ही? अंताजी म्हणतात की फक्त अंताजी काका, नमस्कार नाही काय? तर हेच का संस्कार केले तुझ्या आईवडिलांनी? आणि म्हणतात चल नमस्कार कर. तो माणूस नमस्कार करतो आणि सांगतो की मकरंद नाव आहे माझं. त्यावर अंताजी म्हणतात ते काही असो, मी तुला दादाच म्हणणार. आणि म्हणतात काय रे तुझ्या वडिलांनी विठूची वाडी सोडून आज जवळपास 15 वर्ष झाले, आमच्या भेटी कमी झाल्या आणि तूच कुजला आहेस का इथे? आणि म्हणतात अंताजी काकांच्या गावामध्ये आला आहेस ना आणि काकालाच खबर नाही होय? मकरंद म्हणतो आता आलो आहे ना काका, आता मी पण इथेच आणि माझी कबर पण इथेच. आणि विचारतो तुमचं काय चालू आहे काका? अंताजी म्हणतात आपलं काही चालत नसतं रे अंताजी, दिग्रजकर आहोत आम्ही. दिग्रजकर म्हणतात आम्हाला, दिग्रजकर. आणि म्हणतात चल गावामध्ये आला आहेस ना तू, चल तुझी खातिरदारी करतो. मकरंद म्हणतो आता मी खूप घाईमध्ये आहे, परत कधीतरी बघू. एक मोठी बातमी हातामध्ये लागले, त्याचाच रिपोर्ट करायचा आहे, कळेलच तुम्हाला लवकर, असं म्हणून तो तिथून निघून जातो. अंताजी स्वतःशीच म्हणतात की काय स्फोट घडवतो काय माहिती. यानंतर आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ पप्प्याच्या घरी आलेले असतात. ते दोघेही आतमध्ये कोण जाणार यावरून भांडत असतात आणि एकमेकांना म्हणत असतात की तू जा. तेव्हा पप्प्याची आई बाहेर येते आणि इंदूला बघून म्हणते की काय गं कार्टे, तुला सांगितलं ना मी इकडे यायचं नाही म्हणून, माझ्या मुलाची ही हालत केली तरी अजून समाधान नाही झालं का तुमचं? इंदू घाबरत म्हणते अहो काकू आमची चूक झाली, त्याबद्दल मी फक्त माफीच मागू शकते. पण आता पप्प्याची आई मध्येच म्हणते की आता काय राहिलंय? इंदू म्हणते आपलं पप्प्या पहिल्यासारखा नीट झाला पाहिजे ना, त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. अहो काकू तुम्ही मला ओरडा, पाहिजे तर मला रट्टे घाला, पण प्लीज आम्हाला मदत करा.
पप्प्याची आई चिडून विचारतो की कसली मदत. इंदू अडकळत म्हणते तुम्ही प्लीज पप्प्याला आमच्यासोबत पाठवा ना. पप्प्याची आई म्हणते की आता तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात माझ्या पप्प्याला. त्यावर इंदू आणि गोपाळ एकमेकांकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो.